माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. माझ्या आईवडिलांना पेढे खूप आवडतात आणि ते जवळजवळ 2.5 ते 3 वर्षानंतर माझ्या घरी येत होते, म्हणून मी त्यांच्यासाठी बदामाचे पेढे बनवलेले होते आणि आज मी तीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. दसराही जवळ येत आहे, त्यामुळे दसऱ्याला बाहेरून अनहायजेनिक पद्धतीने बनवलेली आणि भेसळ असलेली मिठाई आणण्यापेक्षा तुम्ही या प्रकारचे पेढे बनवू शकता. असे मस्त पेढे बनवण्यासाठी माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया. 1 वाटी बदाम आपल्याला 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आणि ते भिजवलेले बदाम टाकायचे आणि पाणी छान उकळेपर्यंत शिजवून घ्यायचे. बदाम आपल्याला खूप वेळ शिजवायचे नाही, त्याची साल पटकन निघावी त्यासाठी थोड्याच वेळ शिजवून घ्यायचे आहे. आणि एकदा पाणी छान उकळलं की गॅस बंद करायचं, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि बदाम थंड करून घ्यायचे. आता बघा कशी बदामाची साल पटपट निघत आहे. अशाच प्रकारे सगळ्या बदामाची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. आता साल काढलेले बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि बदाम छान बारीक करून घ्यायचे. आता मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये पाण्याची 1 लिटरची बॉटल असते तेवढं भरून मी गाईचं दूध टाकत आहे. पेढे बनवण्यासाठी आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि दुधाला छान उकळी येऊ दिली आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी जास्त करत कंटिन्यू हलवत राहत आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता दुधाची क्वांटिटी अर्धी झालेली आहे. दूध आटवत असताना जी साई तयार होते आणि कडणी लागते ती काढत राहायची आहे, म्हणजे ती करपणार नाही. आणि एकदा दुधाची क्वांटिटी अर्धी झाली की त्याच्यामध्ये आपण बारीक केलेले बदाम टाकायचे आहे. बदामाची पेस्ट टाकल्यानंतर त्याची गाठी किंवा लम्स तयार होऊ नये म्हणून ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. अजूनही मिश्रण खूप पातळ आहे, त्यामुळे गॅस कमी जास्त करत आपल्याला दूध अजून आटवून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर टाकायची आहे. अर्धी वाटी कोमट दुधामध्ये मी थोडेसे केशर भिजत घातले होते. आता ते दूध आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. केशरमुळे पेढ्यांना खूप सुंदर कलर येतो. मी अजून दूध आटवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की त्याला किती सुंदर कलर आलेला आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तूप टाकत आहे. आता आपल्याला तूप या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे अजूनही आटवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाऊण वाटी साखर टाकायची आहे. तुम्ही याच्यामध्ये पिठी साखरही टाकू शकता. साखर टाकल्यामुळे हे मिश्रण परत एकदा थोडं पातळ होणार आहे आणि परत आपल्याला ते हलवत राहून आटवून घ्यायचं आहे. बऱ्याच मेहनतीनंतर आता हे मिश्रण प्रॉपर पेढ्यासारखं घट्ट झालेलं आहे. आता हे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याचे पेढे बनवून घ्यायचे.
आता आपण याचे पेढे बनवून घेऊया. थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि दोन्ही हातामध्ये गोल फिरवून त्याचा पेढा बनवायचा. आणि तुम्ही बघू शकता की पेढा किती सुंदर झालेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे पण पेढे बनवून घ्यायचे आहे. आपले सगळे पेढे बनवून तयार आहेत. आता याला डेकोरेशनसाठी आपण बदाम लावून घेऊया. आपले मस्त असे बदामाचे पेढे सर्व करण्यासाठी तयार आहेत. थोडी मेहनत लागतील, पण मेहनतीनंतरचं आउटपुट खूप छान असतं. त्यामुळे अशा प्रकारचे पेढे नक्की ट्राय करा आणि कसे वाटले मला कमेंट करून सांगा. हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तरी देखील कमेंट करून सांगा आणि कुठून पाहत असाल हे कमेंट केलं तर खूपच छान. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.